नमस्कार, माझं नाव स्वानंद किशोर पाटील. मी राहणार तांदलवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. मी मागील 7 वर्षापासून शेती करतोय, केळीची बागायती करतोय. याराचं जे टेक्नॉलॉजी आहे ते आम्ही अडॉप्ट करत आलेलो आहे आजपर्यंत, आणि मला एक सर्वोत्तम बेस्ट रिझल्ट त्यांचे आजपर्यंत मिळत आले. त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या कुठल्या पर्यायांकडे आजपर्यंत म्हणजे मी तरी बघितलेलं सुद्धा नाहीये, कारण त्यांचं जे काही प्रोडक्ट वगैरे आहे, जे त्यांचं नॉलेज आहे ते बेस्ट ऑफ मार्केटमध्ये आज रोजी आहे. आणि याराचं जे स्वतःचं जे एक प्लस पॉईंट एक आहे की त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग, त्यांचे स्वतःचे रिसोर्सेस ते सर्व स्वतःच असल्यामुळे आणि रिसर्च स्वतःच असल्यामुळे एक बॉन्डिंग जे असते शेतकऱ्यांचं आणि कंपनीचं ते बऱ्यापैकी त्यांच्यासोबत आमचं आजपर्यंत हे जुडलेलं आहे. आपण या बागेमध्ये जे आज उभं आहे, या बागेची लागवड मी मागच्या वर्षी 24 एप्रिलला केलेली. लागवड झाल्यानंतर साधारण 7 दिवसांनी ज्या टेम्परेचरमुळे जे मर आढळते बऱ्याचशा प्लॉटमध्ये, त्याचा आम्हाला पूर्वाश्रमीचा अनुभव असल्यामुळे आम्ही त्यासाठी यारा कंपनीचे जे सेनिफॉस 17-0-17 आणि एजी बूस्ट म्हणून जे नवीन प्रोडक्ट लॉन्च झालेलं आहे त्याची एक आळवणी आम्ही केलेली होती 7 दिवसांनी. आणि मर साठी ज्याचा आम्हाला दरवर्षाचा अनुभव असल्यामुळे जो इथे बेस्ट रिझल्ट जो आम्हाला मिळाला या ड्रेंचिंग केल्यानंतर तो सर्वोत्तम होता. आमचे क्रॉप सेट होण्यासाठी 7 दिवसानंतर जे आम्हाला क्वालिटी मिळाली सेटिंग मध्ये ते सर्वोत्तम. ही लागवड 24 एप्रिलला झाल्यानंतर साधारणतः 30 दिवसांनी आणि 60 दिवसांनी आम्ही 2 बेसल डोस इथे टाकलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने यारामिला कॉम्प्लेक्स, एक नायट्राबोर आणि DAP या तिघांचा प्रत्येकी एक बॅग आम्ही 1000 एक बॅगचा वापर केलेला आहे, ज्याच्यामुळे आम्हाला एक समान वाढ, एक समान काळोखी, बुंदा आणि जे स्ट्रक्चर जे सेट होते पहिल्या इनिशियल स्टेजला ते आम्हाला बऱ्यापैकी समाधानकारक मिळालं. 2 बेसल डोस संपल्यानंतर प्रामुख्याने जेव्हा आम्ही फर्टिगेशन करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही त्याच्या आधी आम्ही पारंपरिक ग्रेड ज्या होत्या वॉटर सोल्युबलच्या त्या वापरत होतो. आणि मागच्या वर्षापासून जेव्हा यारानी जे रेगा सिरीज लॉन्च केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने 17-0-17 ही जी ग्रेड आहे त्याचा वापर आम्ही मागच्या वर्षी इथे केलेला आहे. सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये जे प्रमुख 8 अन्नद्रव्य घटक जे आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट असतात ते आम्हाला याच्यामध्ये मिळाले, जेणेकरून आम्हाला फार उत्तम रिझल्ट त्याचे वाढीच्या अवस्थेच्या पिरियडमध्ये खूप चांगल्या प्रकारे मिळाले. जसं की पोंगा असेल किंवा 2 पानांमधला अंतर असेल, बुंदा असेल, या सर्व बाबतींमध्ये सर्वोत्तम रिझल्ट त्या ग्रेडमधून आम्हाला मिळाला. ह्या सर्व वॉटर सोल्युबल फर्टिगेशनचा वापर केल्यानंतर ज्या वेळेला निस्वनीला सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही एक यारा रेगा सिरीजची जी ग्रेड आहे 12-0-23 त्याचा वापर आम्ही इथे केलेला आहे, ज्याच्यामध्ये जे 8 इसेन्शियल घटक आहे जे की निस्वनीच्या वेळेला अत्यंत महत्वाचे असतात. त्याचा आम्हाला खूप चांगला रिझल्ट इथे मिळालेला आहे, जसं की 2 फण्यांमधलं अंतर असो, त्या दांड्याची दांड्याची जी स्ट्रेंथ असते ती, त्या दांड्याची गोलाई असते ती आम्हाला फार सर्वोत्तम इथे मिळालेली आहे. आणि घड अटकण्याचा जो एक प्रकार असतो तो फार इथे थंडीचा पिरियड असल्यामुळे सुद्धा आम्हाला इथे अजिबात जाणवलेला नाही. या 2 ग्रेड वापरत असताना याराचं जे सर्वोत्तम जगातलं कॅल्शियम नायट्रेट आहे त्याचा सुद्धा दर महिन्याला वापर आम्ही इथे केलेला आहे, ज्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी घडाला त्याचा खूप बऱ्यापैकी फायदा दिसून आलेला आहे. जसं की घडाची गोलाई असेल किंवा घडाची लेंथ असेल ते वाढवण्यामध्ये मला बऱ्यापैकी त्याचा सर्वोत्तम रिझल्ट आला. या सर्व ग्रेडचा वापर करत असताना घड फवारणीसाठी मी याराचं सेनिफॉस जे प्रोडक्ट आहे त्याचा वापर इथे केलेला आहे, ज्याच्यामुळे मला जे कलर येण्यामध्ये जो मुख्य वाटा असतो स्प्रेचा तो मला इथे प्रामुख्याने जाणवून आलेला आहे सेनिफॉसमुळे. या सर्व उत्पादनांचा वापर केल्यानंतर जे सर्वोत्तम रिझल्ट मला याराच्या प्रोडक्टमधून मिळालेले आहे ते खरंच खूप समाधानकारक आणि सर्वोत्तम आहे. या सर्व उत्पादनांचा वापर तुम्ही सुद्धा करू शकता सर्व शेतकरी बांधव. थँक्यू यारा.